नमस्कार. गणपती बाप्पा मोरया. बाप्पाला आवडणारे मऊ लुसलुशीत आणि खूप छानपैकी असे कळी असलेले आज आपण आंब्याच्या रसातले मोदक करणार आहोत. हा आंब्याचा रस किती फ्रेश दिसतोय बघा. कलर पण एकदम छान आहे. अजूनही तसाच टिकून आहे. मे महिन्यात आंब्याचा रस काढून मी फ्रीजरला स्टोअर केला होता. त्यापासून आंब्याच्या रसातले उकडीचे मोदक करणार आहोत. गॅस पेटवून पॅन ठेवायचा. त्यामध्ये 1 चमचा तूप घातलं आहे. 1 वाटी ओलं खोबरं घाला आणि थोडंसं परतून घ्या. तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घाला. अर्धी वाटी गूळ घाला. गूळ थोडा खोबऱ्यामध्ये मेल्ट होऊ दे. त्यानंतर अर्धी वाटी आंब्याचा रस घाला. एक 5-6 मिनटं चांगलं आंब्याचा रस, गूळ, खोबरं एकजीव होऊ दे. व्यवस्थित परतून घ्या आणि मग असा घट्ट गोळा होतो. असा सैलसर घट्ट गोळा झाला की प्लेटमध्ये काढून थंड झाल्यावर त्याच्यात वेलची, जायफळ पूड मिक्स करा. मोदकाच्या पिठाला उकड काढण्यासाठी मोदकाचे सुगंधित तांदळाचे पीठ घेतलं आहे. पीठ चाळून घ्यायचं. गॅस पेटवून पसरट भांडं ठेवलं आहे. त्यामध्ये 1.5 वाटी पाणी, 1 छोटा चमचा तूप, चवीपुरतं मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि अर्धा वाटी आंब्याचा रस घातला. आंब्याचा रस पण पाण्यामध्ये छान मिक्स झाला आहे. रसाला उकळ आल्यावर गॅस बारीक केला. 1.5 वाटी मोदकाचं पीठ घालून व्यवस्थित मिक्स केलं. गॅस घालून 10 मिनटासाठी झाकून ठेवते. 10 मिनटानंतर साधारण गरम असतानाच मी हे पीठ ताटामध्ये काढून घेतलं आहे. पेल्याला तूप लावून पेल्याच्या साहाय्याने त्यातल्या गाठी मोडल्यात. उकड गरम असतानाच पाण्याचा हात लावून व्यवस्थित पीठ मळून घ्या. पीठ मळून झाल्यावर पिठाची अशी पारी व्यवस्थित येते ना ते चेक करा. आता यावर कॉटनचा ओला दमट कपडा घालून 10 मिनटं झाकून ठेवते. 10 मिनटं झालेत. पिठाचा एक गोळा घेतला आहे. थोडंसं तुपाचं बोट लावून गोळा असा फिरवत मस्त अशी गोल पारी केली. पीठ छान मऊ असल्यामुळे पारीसुद्धा पातळ आणि मस्त झाली. पारीच्या मध्यभागी सारण भरायचं. पारीला अंगठा आणि मधल्या बोटाने प्रेस करून गोलाकार पाकळ्या तयार करा आणि सर्व पाकळ्या एकत्र आणा. मोदकाचं असं नाक वरती आणायचं. कळीदार मोदक असा तयार झाला. थोडा असा हातावर फिरवा म्हणजे शेप चांगला येतो. मोदक म्हटला की शेंग आलीच. त्यासाठी पारीमध्ये मध्यभागी सारण भरलं आहे. पारीला दोन्ही साईडनी जोडून घेतलं. करंजी तयार केली. करंजीला खालच्या साईडने अशी बोटाने प्रेस करत दुमडत जा आणि अशी शेंग तयार करा. याला मुरड शेंग किंवा नेवऱ्यासुद्धा म्हणतात. तर या प्रमाणात 2 उकडीच्या शेंगा आणि 11 मोदक तयार आहेत. ओल्या दमट कपड्याखालीच हे मोदक ठेवायचे. मोदकाला केशर लावून वरती पाणी थोडंसं शिंपडायचं. स्टीमरमध्ये पाण्याला उकळ आल्यावर मोदक ठेवून मोठ्या आचेवर 10 मिनटासाठी मोदक वाफवून घ्या. अप्रतिम चविष्ट असे आंब्यातले उकडीचे मोदक तयार झाले.